देशात आणि राज्यात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आता सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. लोकांना जगणं मुश्किल करणाऱ्या या सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कागल तालुक्यातील बाचणी इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली. देशात आणि राज्यात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आता सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काहीही असली तरी देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे दर आज पुन्हा वाढल्यानं महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून याचा थेट फटका भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर बसतोय, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. गॅस सिलेंडरचे दर तातडीनं कमी करा, पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, तसंच डाळी, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्यांचे वाढते भाव नियंत्रित करावेत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर टॉकीला हार घालून सरकारचा निषेध केला. अच्छे दिनाचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारनं गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना देशोधडीला लावलं असल्याचा आरोप करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी डॉक्टर के.एम. पाटील, हरी पाटील, चंदर पाटील, विजयराव पाटील, अमर पाटील, जीवन कोळी, प्रल्हाद पाटील, राम पाटील, निवास पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.